सर सीआयडीकडनं ताब्यात घेणे असताना देखील तो जेलमध्ये आहे त्या ठिकाणी खाट गादी आणि सगळ्या एसी लावण्याची तयारी सुरू केली. काय नाही त्याने हक्या गव्हर्नमेंटची काट टाकली तर त्याला काट दिली काय करणार. इतक्या उघडपणाने इतकं होत असेल तर ह्याच्यात सरकारची लाज जाते. लाज बाकी सगळं होत राहतं पण कमीत कमी लपून छपून तरी खाट 4 माणसं घेऊन जातात पोलीस स्टेशन मध्ये. डनलॉपच्या गाद्या पण जातात मुंबईवर. एवढी तत्परच्या गाद्या रेमंडचा रोग बॉम्बे डाईंगचा तो क्विल्ट असतो ना तो पण त्याला असं वाटलं पाहिजे पोलीस स्टेशन माझं घर आहे. आतापर्यंत तो घरासारखाच वावरत आला होता. आता त्याला प्रत्यक्ष वाटलं पाहिजे. चांगलं मटण भाकरी सगळं एवढी तत्परता दाखवायला लागली. आता तत्परता नाही हे सामान्य कुठल्या माणसाला द्याल का? किती भीक मागावी लागते. आजारी माणसाला किती भीक मागावी लागते बघतो ना सगळं. चांगला वाईट नाही प्रगती आहे. पोलीस स्टेशनला चांगल्या सुखसोयी दिल्या पाहिजे. त्या मताचा मी काय म्हणतो ती वाल्मिक कराडपासून सुरू करणार असेल तर खाली पण द्या सगळ्यांना. पोलिसांची पण इच्छा असते द्यायची. त्यांनाही बघवत नाही 10 बाय 10च्या रूम मध्ये 40 जण झोपतायत. हवायला जागा नाही, मुतायला जागा नाही. कराड जसं पकडला तसं मुलेचा अजून शोध घेतला जात नाहीये. मुलाच्या मागे देखील सगळं व्यवस्थित. हा जेलला गेला की तो पकडला जाईल, तो पकडला गेला की हा जेलला जाईल. म्हणजे कोणाचा कोणाला काही संबंध उरणार नाही. आपण एकामेकासमोर उभे केले गुन्हेगार की खरं बोलतात नाही, पकडले जातात शब्दामध्ये. एकमेकाला समोर उभे राहिले नाही तर काय म्हणतात काय होणार नाही. मोठ्या हाताला वाचवण्यासाठी वाल्मिक कराडचा एन्काउंटर होऊ शकतो. बीड हत्या प्रकरणात बोलताना वडेट्टीवार असं म्हणाले. मोठ्या हाताला आता हे झालंय म्हणजे हे काय ही जी थिअरी आहे वडेट्टीवार साहेब मांडताय ही थिअरी ही फॅक्ट आहे. ही थिअरी ही फॅक्ट आहे. म्हणजे मला असं काही झालं तर आश्चर्य वाटतं. राजाला वाचवण्यासाठी बुद्धिबळामध्ये प्यादच मारलं जातं. आणि मी आजही म्हणतो प्याद आहे तो बिचारा आहे. ठीक आहे तो असेल त्याच्या लेवलला पण शेवटी त्याचा वापर झाला. तुम्ही सगळ्या गुन्ह्यांच्या मालिका बघा जे अजून महाराष्ट्राला सांगितल्याच जात नाही, महाराष्ट्रापर्यंत आणल्याच जात नाही. आम्ही सांगतोय त्याची फक्त न्यायालयीन चौकशी करा, बाकी काहीच चौकशी करू नका. तुम्हाला लगेच फोन्स प्रत्यक्ष चौकशी तुम्हाला लगेच कळेल कोणी कुठली कुठली कशी सुपारी कशी वाजली. शेवटी काय अजितदादा याबाबत काय बोलत नाहीये संत देशमुख प्रकरणात. काय वाटतं मुंडेंच्या ठिकाणी आता भुजबळांना आणलं जाईल का? छगन भुजबळांना एवढा ज्योतिषी मी इतका महान ज्योतिषी नाही की कोण कोणाला किती वाजता आणलं जाईल हे सांगू शकेल. आणि मी ते का बोलत नाहीत. मी काही इयरनोस थ्रोटचा डॉक्टर नाही की यांच्या तोंडातनं काय शब्द तपासत नाही येत नाही ती तपासणी करायला. सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आहेत मुंडेंचं नाव येते वारंवार. त्यानंतर अशा गोष्टी समोर जातात. त्याच्याशी माझा काय संबंध. दादांनी काय करावं ते दादा बघतील आणि जनता बघेल महाराष्ट्राची. मोठा आता सरकारमध्ये असल्यामुळे त्यामुळे छोट्या आगाला कुठेतरी वाचण्याचं काम सुरू होतं. पहिल्या दिवसात सांगतो तुम्ही काय वारंवार प्रश्न विचारता. तुम्ही पत्रकार लावून धरा. पहिल्या दिवसापासून सांगतो की मोठा आका बिका कोण नाही. बॉस PM दाऊद इब्राहिम कोण आहे. कशाला इथे तिथे फेरी घालतात तुम्ही पत्रकार सुद्धा. कशाला इथे तिथे गोळ्या मारतात. बोला ना जे खरं आहे महाराष्ट्राला कळू द्या ना. मोठा आका छोटा आका काका बाका कशाला आका बिका काय नाही. नावं घ्या ना. आपण काही घेऊन खाल्लंय का कोणाचं. आपण हे जनतेसाठी करतो. एवढे खून पडून जर आपण नावं घेणार नसू, इतकी दहशत होऊन पण नावं घेणार नसू तर समाज कार्य करण्यासाठी आपण लायक नाही. राजीनाम्याची सध्या मागणी सध्या मी पहिल्या दिवसापासून करतोय. प्रश्न कोणाला विचारताय. त्या माणसाने पहिल्यांदा राजीनामा मागितला त्यालाच विचारताय का? ते असल्यामुळे त्यांच्या कारवाईपुरतं असं जाऊ द्या. चला पुढचा प्रश्न. सर संपत्ती जप्त करण्याची कोणाची कराड या कोणाचे आरोपी जे हत्यार घेऊन फिरतात फोटो तेच गोंधळाचं वातावरण तयार केलं गेलं आहे. कोणाची संपत्ती जप्त करणार आहे. मकोका कोणाला लावणार आहेत. खंडीच्या याला का जो मर्डर मध्ये स्पष्टता कुठेच काय नाही ना. तुम्ही ज्युडिशियल इन्क्वायरी करणार होती. जज कोण जज
अजून जज येतच नाही समोर का जज पण घाबरलेत नको नको ही चौकशी आमच्याकडे नको. हे काय असा गोंधळ घालून ठेवलाय की ते म्हणतात ना बरोबर संभ्रमित करून ठेवा सगळ्या लोकांना, म्हणजे काहीच लोकांनाच समजणार नाही काय सगळं. आणि मग त्याच्यातनं ह्या सगळ्यातनं तुम्ही परभणी पार कोपऱ्यात ढकलून दिले ना. सोमनाथ सूर्यवंशी जा ढकलला गेले, चला संपलं. वाईट अवस्था आहे. औक्षणिक ऊर्जेपासून निघणारी राखेतनं धनबाद आहे ते गँग ऑफ वासेपूर मध्ये धनबादचं ते कोल होतं ना, तसं आहे. सेम स्टोरी. पैशातनं पैसा, पैशातनं पैसा, पैशातनं क्रिमिनलायझेशन. धंदा आहे लेकिन धंदा आहे. अजित पवार यांच्या आईने कात्र यावं, गुन्ह्या गोविंदन राहावं तरी नरहरी झिरवळ म्हणतात की छाती पडली तरी पवार दिसतात. नरहरी झिरवळ पटेल आणि तटकरे देखील किती वाजता बोलले हे काल म्हणाले त्यांच्या वक्तव्यानंतर की पवार दिसतात. म्हणजे आमचं दैवत शरद पवार आहे. आता काय या विषयावर मला माझं दैवत याच्यावर मला काय बोलायचं नाही. साहेब सुद्धा माणूस आहे, त्याला सुद्धा हृदय होतं, त्याला सुद्धा भावना होत्या. हे समजणाऱ्या माणसांनी आणि साहेबांची क्षमा मागावी. साहेब मला माफ केला, माफ केल्यानंतर काय बोलायचं ते बस झालं. आता दैवत आहेत, अमुक आहेत, तमुक आहेत, दिलंय साहेबांनी. झिरवळ साहेब विसरू नका, हे दिलं गेलं ते सगळं साहेबांनी दिलं तुम्हाला. उगाच आता हे नौटंकी सुरू करू नका, बस झालं बस. उगाच इमोशनल खेळायला जाऊ नका शरद पवारांच्या. दैवत आहे, दैवत आहे, दैवत आहे. दैवताला सोडून जाताना लाज नाही वाटली काय? कशाला उगाच त्यांच्या कार्यकर्त्यांना चिडवतात, त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मनात राग येईल असं. म्हणजे आम्हाला राग येतो ना, कशाला तुम्ही फसवलात ना पवार साहेबांना. नाही फसवलं तर सांगा आम्ही नाही फसवलं. तुम्हाला उपसभापती कोणी बनवलं? कशाला उगाच निष्कारण वाद निर्माण करतात. तुमचं चालू आहे, बरं चालू आहे. साहेब बघतील ना, साहेब भूमिका घेतील ना. तुम्ही कशाला त्याच्यामध्ये? आपलं काम नाही ना, आम्ही बोलतो कधी निष्कारण पब्लिसिटीसाठी काहीतरी आमचे दैवत आहेत, आमचे देव आहेत. घरात फोटो लावायला घाबरतात. मात्र आईंनी जेव्हा बोलायला सुरुवात केली तर आता प्रत्येक नेता बोलायला चालू केलं आहे दादांच्या गटातलं. आईबद्दल मला काय बोलायचं नाही. त्यांच्या घरातल्याबद्दल मला कुठेही एक शब्दही बोललेलो नाही, बोलणार. पण हे नरहरी झिरवळ आणि हे अशी जी प्यादी आहेत, त्यांनी कधी साहेबाच्या मनाचा विचार केलाय? साहेबांना काय दुःख झालं असेल, आजही काय दुःख असेल, याचा कधी विचार केलाय का? कशाला नौटंकी करतात तुम्ही? आज त्या घरी सुखी राहा ना, आम्ही आहोत आमच्या घरात सुखी. आणि प्रत्येकाला सत्ता चाटायला जायची अशी काही गरज नाही वाटत आहे. आम्हाला नाही वाटत सत्ता यावी हाताशी. पण म्हणून तुम्ही दैवत म्हणून उगाच ब्लॅक इमोशनल कशाला खेळताय? उगाच कशाला आमची डोकी फिरवतात?